मग कशी वाटते आयडिया? मज्जा येईल ना? कुणाला कोणाला म्हणजे? आपल्याला. पण मग श्री आणि जान्हवी? त्यांचं काय? भाऊजी, श्री आणि जान्हवीला मजा नाही येणार आहे ना? का नाही येणार? त्यांनाही मजाच येईल. भाऊजी, अहो त्या दोघांना त्रास होईल याचा. कसला? अहो तसंही आपण बरंच छळलंय त्यांना, अजून कशाला? अरे त्यांना त्रास झाला तर ते सांगतील ना. तुम्ही कशाला काळजी करताय? काळजी नाही रे कांता, पण बिचाऱ्यांना. ए आई, बिचारे काही नाहीत. हा, त्यांना काय तो भावनिक प्रवास का काय ते करायला आपण सांगितलं होतं? नाही ना? मग आता निघालेच आहेत प्रवासाला, तर अजून 2-3 किलोमीटर काय फरक पडतो? करा म्हणा भावनिक प्रवास. एव्हरेस्ट चढा, एव्हरेस्ट. आम्ही काय मदतच करू तुम्हाला, नाही का? भाऊजी, पण ते कुठे आपली मदत मागतायत? वहिनी, आपल्या मुलाला मदत हवी आहे हे कळत असताना सुद्धा त्याला ती मदत न करणं म्हणजे करंटीपणा नव्हे का? आणि तो मी कधीच करणार नाही. तसं नाही रे कांता, आता जरा गाडी रुळावर येते. त्यांचा संसार सुरळीत होण्याची लक्षणं दिसायला लागली. आता उगाच माशी शिंकायला नको. हो ना आई, एवढं काही भयंकर करत नाही होतो आपण. जरा थोडीशी गंमत केली की आता खूप गंमत आपण. अगं पण ते दोघं ताणताय. आता त्यांचं काय ते प्रेम बिम व्यक्त करून झालं असतं तर मग काही प्रश्नच नव्हता ना. पण त्यांचं पहिले आप चालू आहे. मग आपण काय टेबल टेनिसच्या मॅच सारखं बघत बसायचं? ज्यात त्यात आपण डोकं घातलंच पाहिजे का कांता? आई, ते आपल्याला कॅश देत आहेत आणि आपण तो घ्यायचा नाही, याला काय अर्थ आहे? हो, हे पटतंय मला आता. तुला न पटायला काय झालंय? अगं ताई, प्रेमाचा ज्वर दोघांनाही चढलाय. पुरे अलंकारिक भाषा नको. मुद्दा कळलाय मला, पण मला असं वाटतंय की आपण आता लुडबुड करायला नको यांच्यामध्ये. हो की नाही आई? आई, तुम्ही काय हसताय? सांगा ना यांना. वहिनी ऐक, त्यांना दोघांनाही पोहायचंय, कळतंय का? फक्त आता ते काठावर रमत गमत फिरतायत. कधी कधी पाण्यात नुसतं पाय टाकतायत, कधी कधी नुसते हात बुडवतायत. करणार तेच सगळं. आपण फक्त त्यांच्यावर थोडं 4 थेंब पाणी उडवायचं. हा, कशी वाटते आयडिया? ब्रिलियंट ना? अरे पिंट्या, म्हणजे काय चाललंय का? थांबा ताईराजे, थांबा. आज आम्ही आपल्यावर बेहद खुश आहोत. तू माझी चेष्टा करू नकोस. चेष्टा नाही ताईराजे, खरंच. आपल्या मनात जी काही भीती होती, ट्रॅफिक, गाड्या, हॉर्न, रस्ते, ती सगळी आज तुम्ही बाजूला सारलेली आहे. तुम्ही उत्तमरित्या ड्रायव्हिंग केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून हा गळ्यातला कंठा. धन्यवाद महाराज. मजा आली. खोटं खोटं करताय ना म्हणून ठीक आहे. खरं द्यायला आहे काय कुठे आपल्याकडे? बरं बाबा, तुम्ही मला सांगा, तुम्हाला माझं ड्रायव्हिंग कसं वाटतं? उत्तम उत्तम. अगदी सफाईने गाडी चालवायला लागली असते. हो ना, म्हणून तर श्रीरंगनी मला एकटीला परवानगी दिली तुम्हाला गाडीतून फिरवून आणण्याची. येस. तुम्हाला आवडलं ना माझं ड्रायव्हिंग? छान चालवते. आता मला छान वाटतंय. हे हॅलो, म्हणजे मगासपासून मी एवढं जे काही करतोय त्याचं काहीच नाही. नाही म्हणजे तू बोललास त्या, पण हे काय मला छान वाटलं ना. पण आता बाबा पण बोलले ना, मग आणखी छान वाटतंय. हे ताईडा, बाबा बसवाले कसले कट मारून जातात हो. आई, आज जर तू असतीस ना गाडीत, सॉलिड घाबरली असती. छे बाई, मी कशाला गाडीत बसले असते? आपली गाडीत बसण्याची लायकी तरी आहे का पिंट्या? आई, आता आपल्या लायकीचा काय संबंध? हे बघ, ताईची गाडी आहे, ती गाडी चालवायला शिकलीये. कौतुक म्हणून आपण जायचं. मला कौतुक आहेच रे, आहेच. पण माझ्या कौतुकाचा कोणी वेगळा अर्थ काढायला नको ना. आणि ताईची गाडी आहे ना म्हणूनच बसले नाही. घराबाहेर काढलं, गाडी बाहेर काढणार नाही कशावरनं?
उगाच मध्ये रस्त्यात उतरवलं तर काय करणार? कला काहीतरी कौतुकाने दाखवतीये ना ती, नवीन काहीतरी शिकायला बघतीये. अशा वेळी प्रोत्साहन द्यायचं का हे असं बोलायचं? सोडून द्याव्यात आपण झाल्या गोष्टी. मी सोडूनच देते हो. आणि प्रोत्साहन द्यायचं म्हणाला तर गोखल्यांना प्रोत्साहन देणारे आपण कोण? असं आपलं मला वाटतं. आपण आपलं प्रेमाने कौतुकाने वागायचं आणि अपमान करून घ्यायचा. त्याची काही हौस नाहीये मला. त्यांची गाडी त्यांनाच लखलाभ हो. आपल्याला आपली 2 पायांची गाडी आहे ना, ती चाललीये तोपर्यंत चालू दे. बाबा असू दे ना, तुम्ही बघा पुढच्या वेळी नक्की बसेल ती गाडीत. बाबा नका ना हो त्रास करून घेऊ. आपल्याला माहितीये की नाही तिचा स्वभाव. असू दे. रागावली आहे ती आता. ती जितकं बोलेल ना तितकं तिचा राग बाहेर पडेल. ती तिचं मन शांत करते, बाकी काही नाही. आणि मला नाही राग येते तिचा खरंच. शानू अगं पण बाबा हॅलो मनीष. हा ए थांब थांब 2 मिनिटं थांब, मी आले. तिथेच थांब, आले. हा मला मनीषला भेटायचंय. मी जरा पटकन जाऊन येते. किल्ली आले ना. बरं लवकर ये. हो बाय. बाय. सुपर्ब, कमाल आणि फॅब्युलस अशी गाडी चालवलेली आहेस तू. जमताय. ऑफकोर्स जमतंय. हे पण तुला सांगू, अजूनही ना गेअर बदलताना असा एक क्षण विचार करावा लागतो मला. म्हणजे ते जेव्हा मेकॅनिकली जमायला लागेल ना तेव्हा जरा हात बसला गाडीवर असं म्हणायचं. जमेल, तेही जमेल. पण आता महत्वाचं काय आहे, तुला गाडी चालवण्याचे बेसिक्स कळले. पण जान्हवी, आता गाडी रेग्युलरली चालवत जा. नाहीतर गाडी शिकलीस आणि प्रॅक्टिसच नाही, असं नको व्हायला. नाही नाही चालवणार ना. अर्थात श्री जर तुझ्या बरोबर असेल तर तुला गाडी चालवायला कितपत मिळेल शंकाच आहे. असं का? म्हणजे देतील की ते चालवायला. त्यांच्या इतकी छान गाडी चालवता येत नसली तरी जमेल मला हळूहळू. नक्कीच येईल. पण तुला खरं सांगू, श्री गाडी चालवण्यात ना एक वेगळ्या प्रकारचा ईज आहे. खूप निवांत गाडी चालवतो. त्याच्याबरोबर गाडीत असलो की अजिबात टेन्शन किंवा भीती काहीही नसतं. उलट असं वाटतं की त्याची आणि त्याच्या गाडीची खूप चांगली मैत्री आहे. खूप वर्षांचा सराव आहे रे त्यांना. ऑफकोर्स. बरं चल घरी जाऊ. चल. मनीष काय ग? काय झालं? अरे काय झालं जान्हवी? गीता विचारत होती तुझ्याबद्दल. बोल ना. जान्हवी, आता मलाच या बाबतीत इंटरेस्ट उरला नाहीये. हा? नको बोलूयात आपण यावर. चल घरी जाऊ. चल चल. सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदा. जान्हवी नाहीये. नाहीये. नो प्रॉब्लेम. मी काय तिला शोधत आलोच नव्हतो इथे.
मग मी एवढी मोठी इथं असलेली दिसली नाही तुला? नाही 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 म्हणजे असं नाही. का ग? मग शोधतोयस कुणाला? कोणालाच नाही. नाही म्हणजे इतकं बारकाईनं बघत होतास, मला वाटलं उंदीर बिंदीर शिरलाय की काय आत. छे, नाही 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 नाही, पण येऊ शकतो, येऊ शकतो. म्हणून आपलं सगळीकडे सतत लक्ष पाहिजे. हो हो हो. म्हणून मी सगळी दारं वगैरे नीट लागतायत ना हे बघत होतो. नाही, लागतायत लागतायत. लागतायत ना? गुड. बाय द वे, तुला आता हल्ली हळूहळू सवय झाली असेल ना? कसली? हेच तुझ्या खोलीत सतत कोणीतरी असण्याची. हो ना, कंपनीची सवय फार लवकर लागते. हा छान वाटत. पण तू उभा का, बस ना. नाही नको, मी निघतो आता, जातो. हो हो, बघायलाच हवी मध्ये मध्ये. हो ना. अरे आपले ते पलीकडच्या बंगल्यातले कुलकर्णी आहेत ना, त्यांच्या बंगल्यात खूप मोठी चोरी झाली रे 15 दिवसापूर्वी. काय सांगतोयस? हो. अरे एवढा मोठा बंगला, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत माणूस गेला तरी कळत नाही. बरं, येतो आता मी. हो हो. आणि हे बघ, तुम्ही असं करा, सगळ्या दारांना कुलपच लावून टाका. खूप कुलप घेऊन ये आणि प्रत्येक दाराला लावून टाक. हो, येतो आता. आणि हे बघ, आपलं बाहेरचं गेट आहे ना, त्याला सुद्धा ते काय म्हणतात आजकाल, हा CCTV कॅमेरा, तो पण बसवून घे बाई. आयजी, हे सगळं उद्या सकाळी करू का मी? आता येतो मी. हो हो, जा. अच्छा, गुड नाईट. अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा हो, उंदीर बिंदीर आला तर. अरे तू इथे? हा, ते मी ऍक्च्युली जरा असू दे, असू दे. सुचलं की सांग. हा? नाही काही नाही, म्हणजे झोपली नाहीस तू अजून? नाही. अर्थातच नाही. तुला श्रीच्या खोलीत झोपे झोपेत चालत याची सवय थोडीच आहे. मी पण वेडाच आहे. हो, नाही नाही नाही, म्हणजे असू दे, असू दे. का झोप लागत नाही का आईच्या खोलीत? हो ना. नाही, आईजींच्या खोलीत झोप लागते मला, पण नाही लागत आहे. का बरं? काय माहिती. मग काय वॉकला वगैरे बाहेर पडलीस की काय तू? म्हणजे शतपावली घरातल्या घरात? नाही नाही, ते मग मी ऍक्च्युली जरा माझा फोन सुचलं. नाही काय नाही, काय फोनचं काय झालं? फोन सापडत नाहीये माझा, तो शोधायला आले होते इथे. ओ, मला सांगायचं होतंस ना, मी लगेच शोधून दिला असता. तुला उगाच त्या खोलीतून या खोलीत द्यावं लागलं नाही का? नाही नाही, इट्स ओके, आय मीन नो प्रॉब्लेम, मी शोधते ना. तशी कष्टाळूच आहेस तू प्रचंड. तू काय किंवा श्री काय, दोघही प्रचंड कष्ट घेता नवीन नवीन कारण शोधायला. मी जाऊ आणि फोन शोध, ते महत्वाचं आहे. मुझे नींद नहीं. काय ग,
पळत आलीस? नाही. दम लागल्यासारखं वाटतंय तुला? छे छे नाही. चला झोपा आता. हो. दार लॉक नको का करूस? लोटून घे नुसतं. कुणी आलंच तर उघडं असू दे. कुणी आलं होतं का? नाही म्हटलं कुणी आलंच तर उघडं असू दे. म्हणजे कुणीच आलं नव्हतं का? आला होता श्री. का? हा म्हणजे माझ्याशी गप्पा मारायला, मला भेटायला. मग काय गेला? कुठे? ते मला काय माहिती. अरे होच की, तुम्हाला कसं माहिती असेल? पण बहुतेक खोलीतच गेला असावा आपल्या. हो असेल. चल झोप आता, दमली असशील. हॅलो, हा कांता बोल. हो आहे का रे? हा विचारते. अगं कांता विचारत होता तुझा फोन मिळाला का? फोन? हा फोन. अरे हो विसरलेच मी. हॉल मध्ये विसरले मी फोन. मी पटकन घेऊन येते. अगं हा काय, हा इथंच आहे. नाही पण तरी हॉल मध्येच असेल आई आजी. अगं पण हा तुझाच फोन आहे ना? हो 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 हो. हरेच्या फोन. पाणी आणायला तर मला हॉलमध्ये जावंच लागेल आई आजी. मी पटकन जाऊन येते. पाणी? हा फोन ठेवायचा आहे हॉलमध्ये. हॉल फोन मध्ये. तुला पाणी आणायला जायचं होतं ना? हॉलमध्ये जावंच लागेल. पाणी किचन मध्ये? हॉलमधूनच किचन मध्ये जावं लागेल ना? जाऊ. आलेच. कांता तुला दुसरे उद्योग नाही आहेत का रे? कशाला सतवतोयस त्यांना? अरे पण बरं ठीक आहे. हे बघ पण थोडक्यात गोडी लक्षात ठेव. ओके. काय किती वेळ? हो आई आजी बोलत होत्या ना, मग काय करणार? मग सांगायचंच ना तिला की मला जायचंय म्हणून. मला नाही असं म्हणतायत. तोच तर प्रॉब्लेम आहे तुझा. तुला काही म्हणता येत नाही. अहो पण मला लाज वाटते. मी येऊन गेलो होतो आई आजीच्या खोलीत. मी पण तुम्हाला सगळीकडे शोधलं. बरं चला जाऊया. कुठे? कुठे म्हणजे काय? माझ्या खोलीत. तुमच्या खोलीत? चल ना, निवांत गप्पा मारता येतील. मी कशी येणार ना तुमच्या खोलीत? कशी म्हणजे? नेहमी येतेस तशीच. म्हणजे परक्यासारखीच. मग परक्यासारखी नको येऊस. पण मग तुम्ही तुमची खोली असं म्हणताय ना. मग काय करणार मी?
मला आपली खोली असं म्हणायला आवडेल, पण मग म्हणा ना. कसं म्हणणार? तू तर तिथे राहत नाहीस. कोणीतरी म्हणायला हवं ना, ये असं. आपल्या खोलीत परत ये असं सांगावं नाही लागत कधी. तू तिला आपली खोली मानलेलं नाहीयेस मनापासून, त्यामुळे तू दुसऱ्यांनी कोणीतरी सांगायची वाट बघतेस. प्रत्येकाच्या भावनिक गरजा असतात आणि मग त्या पूर्ण व्हाव्या म्हणून माणसं ही अशी अडून बसतात. अच्छा, म्हणजे आता तुझी टर्न आहे का? नाही, टर्न वगैरे असं काही नाही. मी फक्त वस्तुस्थितीची जाणीव करून देत होते. अच्छा. असो, चला चला निघूया. काय? मी जाते, नाहीतर माझ्यामुळे आयजींची झोपमोड होईल आता. शहाण्या सुरत्या माणसांची झोप उडवणं हा छंद जडला तुला? मी नाही जडवून घेतलेला. छळतेस तुम्हाला. मी काहीच करत नाहीये. मग सगळं असं अर्धवट सोडून का जातेस? काय अर्धवट सोडते? माझ्या भावनिक गरजा अजून पूर्ण नाही झालेल्या. सोडा ना. जान्हवी, 3 शब्द तर म्हणायचे. बोलले मी. ड्रायव्हिंग शिकवण्याच्या नादात मी ते ऐकले नाहीये. पण मी बोलले ना. मग पुन्हा एकदा बोल ना. नाहीतर इतरांच्या भावनिक गरजा मी कशा पूर्ण करणार? सोडा ना प्लीज. प्लीज सोडा ना. जान्हवी प्लीज बोल ना.